नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर करंट अफेअर हा असा विषय आहे ज्यामध्ये दररोज अपडेटेड राहणं खूप गरजेचं असतं. MPSC, UPSC, SSC, रेल्वे, बँकिंग, पोलीस भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असा जुलै 2026 मधील निवडक आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये प्रत्येक बातमीसोबत तिचं सोपा भाषेत स्पष्टीकरण आणि त्यावर आधारित परीक्षा उपयुक्त प्रश्नही दिले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. जुलै 2026 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने शहाजहानपूर जिल्ह्यातील जलालाबाद तहसीलचे नाव बदलून काय ठेवले आहे? कृष्णपुरी, राम जन्मभूमी, परशुरामपुरी, वशिष्ठीधाम. याचे योग्य उत्तर आहे परशुरामपुरी. जुलै 2026 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने शहाजहापूर जिल्ह्यातील जलालाबाद तहसीलचे नाव बदलून परशुरामपुरी असे ठेवण्याची मंजुरी दिली आहे. हा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हे नाव का देण्यात आले तर स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षापासून अशी मागणी केली होती की या ठिकाणाला त्यांच्या धार्मिक ऐतिहासिक ओळखीप्रमाणेच नाव दिले जावे, कारण हे ठिकाण भगवान परशुराम यांचे जन्मस्थान मानले जाते. परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाशी संबंधित या स्थळाला अधिकृत मान्यता मिळावी आणि त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वाढावे या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला. प्रश्न क्रमांक दुसरा. जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरीसह पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन कुठे केले? याचे योग्य उत्तर आहे पचपद्रा, राजस्थान. जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बालोतरा जिल्ह्यातील पचपद्रा येथे भारताच्या पहिला ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी कम पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प नेमका काय आहे? हा प्रकल्प HPCL राजस्थान रिफायनरी लिमिटेड या कंपनीने विकसित केला आहे. हा HPCL आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमाचे महत्त्व काय? या उपक्रमासाठी सुमारे 79,450 कोटीहूनही अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षात भारतात उभारली गेलेली ही पहिली नवीन ग्रीनफील्ड रिफायनरी आहे. या उपक्रमामुळे इंधन उत्पादन वाढणार, पेट्रोकेमिकल उत्पादनाला चालना मिळणार आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. प्रश्न क्रमांक 3. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी सब ऑर्बिटल लॉन्च व्हेइकल फॉर एक्सपेरिमेंट या घन इंधनावर चालणाऱ्या रॉकेट मोटरची पहिली यशस्वी जमिनीवरील चाचणी कुठे केली? याचे योग्य उत्तर आहे सतीश धवन अंतराळ केंद्र. आणि हे कुठे आहे तर हे श्रीहरिकोट्याला आहे. मित्रांनो, भारताच्या गगनयान मोहिमेच्या दिशेने इस्रोने एक आणखी मोठे यश मिळवलेले आहे. 3 जुलै 2026 रोजी इस्रोने सॉल्व म्हणजेच सब ऑर्बिटल लॉन्च व्हेइकल फॉर एक्सपेरिमेंट या प्रायोगिक रॉकेटच्या घन इंधन रॉकेट मोटरची पहिली यशस्वी ग्राउंड टेस्ट केली आहे. ही चाचणी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे पार पडली. आता प्रश्न पडतो, सॉल्वची गरज काय? गगनयान मोहिमेत भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाणार आहे. त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी पॅराशूट रिकव्हरी सिस्टीम पूर्णपणे कार्यक्षम असणे आवश्यक आहे. याच प्रणालीची चाचणी घेण्यासाठी सॉल्व रॉकेट वापरले जाणार आहे. हे रॉकेट क्रू मॉड्यूलला सुमारे 10 ते 17 किलोमीटर उंचीपर्यंत घेऊन जाईल. त्यानंतर पॅराशूट योग्य वेळी उघडतात का आणि क्रू मॉड्यूल समुद्रात सुरक्षितपणे उतरते का याची तपासणी केली जाईल. ही यशस्वी ग्राउंड टेस्ट म्हणजे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीतली एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 4. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? 125वे, 118वे, 130वे की 110वे? याचे उत्तर आहे 125वे. मित्रांनो, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताला 125वे स्थान मिळाले आहे. हा अहवाल ग्लोबल सिटीजन सोल्युशन या संस्थेने प्रसिद्ध केला. आता प्रश्न पडतो की पासपोर्ट इंडेक्स म्हणजे नेमकं काय? एखाद्या देशाचा पासपोर्ट किती मजबूत आहे म्हणजे त्या देशाच्या नागरिकांना जगातील किती देशांमध्ये विजाशिवाय किंवा विजा ऑन अरायव्हल सुविधा मिळते. तसेच त्या देशाची जागतिक प्रतिमा, कर व्यवस्था, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि दुहेरी नागरिकत्व यांसारख्या निकषांच्या आधारे ही क्रमवारी ठरवली जाते. 2025 मध्ये
भारत 124व्या स्थानावर होता, तर 2026 मध्ये एका स्थानाने घसरून 125व्या क्रमांकावर आला आहे. प्रश्न क्रमांक 5. अंडर-20 आशिया कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली? याचे योग्य उत्तर आहे 4 सुवर्ण पदके. मित्रांनो, अंडर-20 आशिया कुस्ती अजिंक्य स्पर्धा 2026 मध्ये भारताने दमदार कामगिरी करत तब्बल 20 पदके जिंकली आहेत. त्यापैकी 4 सुवर्ण पदके आहेत, 7 रौप्य पदके आहेत आणि 9 कांस्य पदके आहेत. आणि ही स्पर्धा थायलंडमधील पटाया येथे झाली होती. प्रश्न क्रमांक 6. ज्येष्ठ वर्ण महावीर बुद्ध मठ याला युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला आहे. हा बौद्ध मठ कोणत्या देशात स्थित आहे? याचे योग्य उत्तर आहे नेपाळ. मित्रांनो, युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड 2025 ने ज्येष्ठ वर्ण महावीर या प्राचीन बुद्ध मठाला अवॉर्ड ऑफ मेरिट प्रदान केला आहे. हा ऐतिहासिक बुद्ध मठ नेपाळमधील ललितपूर येथे स्थित आहे. 2015च्या भीषण भूकंपात या मठाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर भारत सरकारच्या आर्थिक मदतीने आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज च्या तांत्रिक साह्याने या मठाचे जतन आणि पुनर्बांधणी करण्यात आली. या उत्कृष्ट संवर्धन कार्याची दखल घेत युनेस्कोने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला आहे. प्रश्न क्रमांक 7. मिझोरम विद्यापीठाच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमला जैवविविधता अधिनियम बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट अंतर्गत भारतातील कितव्या क्रमांकाचे मान्यताप्राप्त रिपॉझिटरी म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे 21वे. जैवविविधता अधिनियम 2002 अंतर्गत या संग्रहालयाला भारतातील 21वे मान्यताप्राप्त रिपॉझिटरी म्हणून घोषित करण्यात आले आहे. रिपॉझिटरी म्हणजे अशी अधिकृत संस्था जिथे वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक आणि इतर जैविक नमुने सुरक्षितपणे जतन केले जातात. त्यामुळे नवीन प्रजातींचा अभ्यास, संशोधन आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मोठी मदत होते. विशेष म्हणजे मिझोरम हे इंडो बर्मा जैवविविधता हॉटस्पॉटचा भाग असल्यामुळे या संग्रहालयाला ही मान्यता मिळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रश्न क्रमांक 8. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजनबाई यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे 2019 मध्ये. मित्रांनो, पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध पंडवानी लोककलावंत तीजनबाई यांचे 5 जुलै 2026 रोजी निधन झाले. त्यांना 2019 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला होता. छत्तीसगडच्या तीजनबाईंनी महाभारतातील कथा पंडवानी या लोककलेद्वारे देश-विदेशात पोहोचवल्या आणि या कलेला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनाने भारतीय लोककला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्रश्न क्रमांक 9. AAPI असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन मानवतावादी पुरस्कार आणि की टू द सिटी ऑफ तांपा या प्रतिष्ठित सन्मानाने कोणाला गौरवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नीता अंबानी. मित्रांनो, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना अमेरिकेतील दुहेरी सन्मान मिळाला आहे. त्यांना असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिनकडून ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. तसेच अमेरिकेतील की टू द सिटी ऑफ तांपा या प्रतिष्ठेचा नागरी सन्मानही देण्यात आला. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती आणि समाजसेवा या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा अवॉर्ड देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 10. अलीकडे कोणता खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाल्याची घोषणा केली आहे? याचे योग्य उत्तर आहे नेमार ज्युनियर. मित्रांनो, ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियर यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये ब्राझीलचा न्यूयॉर्ककडून पराभव झाल्यानंतर नेमार यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. नेमार यांनी 2010 मध्ये ब्राझीलकडून पदार्पण केले आणि आपल्या कारकिर्दीमध्ये 130 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 80 गोल केले. त्यामुळे ते ब्राझीलच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले. याशिवाय त्यांनी 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि 4 विश्वचषकांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले.
तर मित्रांनो, आजचे सर्व महत्त्वाचे करंट अफेअर आपण पाहिले. हे तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दररोज महत्त्वाच्या करंट अफेअरसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन आणि महत्त्वाच्या करंट अफेअरसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.